सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। नमस्कार, मी सुबोध भावे। आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त परिस्थितीची आणि महाराष्ट्रातले जवळजवळ 7 ते 8 जिल्हे या पुरामुळे, अतिरिक्त पावसामुळे बाधित झालेले आहेत। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। ज्या ज्या गोष्टींवरती ते अवलंबून होते, मग ते जमीन असेल, त्यांची गुरढोरं असतील, पिकं असतील, या सगळ्या गोष्टींवरती पावसाने पाणी फिरवलेलं आहे। त्यामुळे आता गरज आहे की आपण आपल्या या शेतकरी बांधवांच्या बरोबर अत्यंत ठामपणे उभं राहण्याची, आणि आम्ही सगळे मराठी कलाकार झाडून या आपल्या शेतकरी बांधवांच्या सोबत उभे आहोत, त्यांच्या बरोबर ठामपणे उभे आहोत। आणि कलाकार फॉर महाराष्ट्र ही आम्ही एक ग्रुप चालू केला होता सांगली कोल्हापूरच्या पुराच्या काळात, आणि तेव्हापासून आत्तापर्यंत वेगवेगळ्या परिस्थितीत जेव्हा कुठलंही संकट महाराष्ट्रावरती आलं तेव्हा आम्ही सगळेजण हक्कानी आणि खंबीरपणे आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांच्या सोबत, भगिनींसोबत उभे आहोत। आणि तुम्ही देखील आपल्या या शेतकरी बांधवांना मदत करू शकता कलाकार फॉर महाराष्ट्राच्या माध्यमातून। हा QR कोड स्कॅन करा आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत करावीशी वाटली तरी सुद्धा ती मदत, ती वस्तूच्या स्वरूपात असेल किंवा धनाच्या स्वरूपात असेल, ती त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल आणि त्यांना त्याचा नक्की आत्ता ह्या संकट काळात उपयोग होईल याची खात्री बाळगा। तेव्हा एक हात आपल्या मदतीचा, आणि मला असं वाटतं मदत हा शब्द देखील खूप छोटा आहे, आपण आपल्या कुटुंबासाठीच ही गोष्ट करतोय, त्यामुळे एक हात आपल्या कुटुंबियांसाठी आपण पुढे करायला हवा। तुम्ही तो नक्की कराल याची खात्री वाटते। धन्यवाद। नमस्कार, मी रवी जाधव। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रातले काही जिल्हे पूरग्रस्त झालेले आहेत। तिथल्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे आणि ज्याप्रमाणे हा पाऊस झालाय यावर्षी तो या आधी कधी झाला नव्हता। तेव्हा तिथल्या लोकांना, आपल्या बांधवांना, आपल्या भगिनींना आपल्या मदतीची गरज आहे। आम्ही सगळे कलाकार, मराठी चित्रपटसृष्टीतले कलाकार, आमची एक छोटीशी संस्था आहे कलाकार फॉर महाराष्ट्र, आणि या संस्थेच्या माध्यमातून आम्ही याच्या आधी चिपळूण असेल, कोल्हापूर असेल, इथल्या लोकांना, इथल्या पूरग्रस्तांना भरघोस मदत केली होती। यावेळी ती वेळ पुन्हा आली आहे। तर मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की कृपया खाली दिलेल्या QR कोडवरती तुम्ही आपली मदत थेट त्या शेतकऱ्यापर्यंत पाठवू शकता, किंवा खाली एक मोबाईल नंबर दिलेला आहे, ज्या नंबर थ्रू तुम्हाला अजून वेगळी काही मदत करायची असेल तर तुम्ही त्या टोल फ्री नंबरवरती संपर्क साधू शकता। त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझं मनापासून आव्हान आहे, तुम्ही एक हात पुढे करा, त्यांची हाक ऐका। त्यामुळे आमच्या सर्व कलाकार फॉर महाराष्ट्र या संस्थेकडून तुम्हाला सगळ्यांना हे पुन्हा आव्हान की कृपया पुढे या, महाराष्ट्राला मदत करा। थँक्यू। टॅन 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 जी केम आटा चक्की, माझी दळणाची कटकट मिटली। टॅन 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 गहू, ज्वारी, बाजरी, मिलेट, स्पाइसेस, सिरियल्स, ग्राइंड एव्हरीथिंग हियर, जी केम आटा चक्की। टॅन 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 जी केम आटा चक्की। आता सर्व धान्य दळा घरच्या घरी। अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा। टॅन 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 टॅन। नमस्कार, मी डॉक्टर तात्याराव अंजनाबाई पुंडलिकराव लहाने। मी आपल्या सर्वांना पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन करण्यासाठी बोलणार आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की मागील 10 दिवसामध्ये पाऊस पडल्यामुळे आपला महाराष्ट्र पुराच्या संकटात सापडला आहे। पावसामुळे महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांना संकट निर्माण झाले आहे। या संकटामध्ये शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक या सर्वांनाच हानी पोहोचली आहे। या सर्वांना हानी पोहोचल्यामुळे अशा संकटामध्ये राज्य शासन मुख्यमंत्री निधीमार्फत सर्वांना मदत करण्याचे खूप प्रयत्न करत आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये जितका निधी जमा होईल तेवढा या मोठ्या आसमानी संकटाला कमी पडणार आहे। आपण सर्व आजपर्यंत महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा संकट आले आपण सर्व धावून आलो आणि महाराष्ट्रामध्ये मदतीचा आपण सर्वांनी हात दिला आहे। पूर ही अशीच मोठी संकटाची परिस्थिती आपल्या समोर आहे। मी
माझं स्वतःचं 1 महिन्याचं पेन्शन या निधीसाठी देऊन पूरग्रस्तांसाठी मदत करत आहे. मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपल्या राज्याची मदतीची परंपरा आपण जागूया, आपण सर्वजण पुढे येऊया आणि या आसमानी संकटाला तोंड देऊया. आज या आसमानी संकटाने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं, ते पाणी पुसण्याचं काम आपण आपल्या सरळ हाताने मदतीने करूया. आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आपल्याने जेवढी शक्य आहे तेवढी मदत करूया. यासाठी बँक खात्यात किंवा QR कोडला आपण आपले पैसे जमा करावेत आणि या सर्व जे संकटात सापडलेत त्या सर्व शेतकरी बांधवाचे, व्यावसायिक बांधवाचे आसूड पुसण्याचं आपण काम करूया. आपण महाराष्ट्राची परंपरा जपाल अशी मला खात्री आहे. नमस्कार. एक हात मदतीचा, पूरग्रस्तांच्या आधाराचा. नमस्कार, मी डॉक्टर नंदिता पालशेतकर बोलते. आज महाराष्ट्र एक मोठ्या संकटाला सामोरे जात आहे. हेवी रेन्समुळे अनेक जिल्ह्यात फ्लड सिच्युएशन निर्माण झाली आहे. फार्मर्स, वर्कर्स, स्मॉल बिझनेस ओनर्स, सोसायटीमधले सगळेच घटक या क्रायसिसमध्ये आले आहेत. घरं पाण्यात गेली आहेत, कुटुंब विस्थापित झालेली आहेत. अशा वेळी आपल्याला या ॲज रिस्पॉन्सिबल सिटिझन्स आणि डॉक्टर्स म्हणून पुढे यायचं आहे. आपल्या छोट्याशा मदतीनेही एखाद्या परिवाराला अन्न, औषधे, कपडे किंवा आसरा मिळू शकतो. CM ऑफिसचे इनिशिएटिव्ह म्हणून मुख्यमंत्री ह्या सगळ्यांना मदत पोचवत आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करते, प्लीज डोनेट जेनरसली. डॉक्टर्स, कोलिग्स, फ्रेंड्स, आपण सगळे मिळून खूप मोठा फरक करू शकतो. Your contribution can go directly to the CM Fund. Account number 10972433751. IFS code SBI NO000300 किंवा सिम्पली QR कोड स्कॅन करून डोनेट करू शकता. निसर्गाने आपल्या डोळ्यात अश्रू आणले आहेत, पण आपण मदतीचा वर्षाव करून ते अश्रू पुसू शकतो. चला एकत्र येऊया, मदतीचा हात देऊया आणि आपल्या लोकांना ह्या संकटातून पुन्हा उभं करूया. थँक्यू व्हेरी मच. जय महाराष्ट्र. सातारची चवदार ओळख राज पुरोहित. विसावा नाका, पोवई नाका, राजपथ, कदमबाग, सदर बाजार, सातारा या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही. नमस्कार, मैं डॉक्टर मुफज्जल लखटावाला मुंबई से बोल रहा हूँ. पिछले कुछ दिनों में यहाँ पर बारिश बहुत हुई है. महाराष्ट्र और इसके इत्यादि जिलों में बहुत ही बारिश के चलते 60 लाख हेक्टेयर से ज्यादा फसल बर्बाद हुई है. यहाँ के किसानों पे बहुत ही फर्क पड़ा है. यहाँ के आम आदमी के रोजगार में, खाने पीने में बहुत ही फर्क पड़ा है. यहाँ के चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस जी बहुत ही मदद कर रहे हैं और उनके चलते CM रिलीफ फंड में आपका डोनेशन काफी हद तक उनको मदद देगा. मैं मदद कर रहा हूँ, आप भी बिल्कुल अपना दान दीजिए. नीचे जो कोड आएगा उसको स्कैन करिए और आपका दान दीजिए. यहाँ के किसानों पे, बच्चों पे और आम आदमी पे काफी मदद होगी आपके डोनेशन से. जय हिंद, जय महाराष्ट्र.